युगायुगांची नाती हळव्या या रेशीम गाठी जरी साथ सप्त जन्मांची निशब्द तरी पण प्रीती अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन मनोमनी तूच तूही सेमिनार मध्ये एका उमद्या तरुण मुलाची माझी ओळख झाली। बिझनेसमॅन आहे तो, राजन सबनीस त्याचं नाव। फारच उमदा, हुशार, विचारी तरुण आहे। हल्ली मुलं मुली स्वतःचा जोडीदार स्वतःच निवडून दे ना। राजांनी सांगावं की त्याला अमुक अमुक मुलगी पसंत आहे, करू देऊ त्याचं लग्न। जागा विकत घेण्याबद्दलचा ऍडव्हान्स तुम्ही माझ्याबरोबर जो जमिनीचा व्यवहार करणार आहात ना त्याबद्दल। जमिनीचा व्यवहार? कुठल्या जमिनीचा संभाजीराव? आणि तुझ्या आईचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय। जसे तुम्ही माझे शेजारी आहात तसे पाटीलही माझे शेजारी आहेत ना, कदम सुद्धा माझे शेजारी आहे। मग मी त्यांच्याकडे का नाही गेलो, नानांकडेच का आलो? विचार केलात? मी तुमच्याकडे आलो कारण मला कळालं नानांना त्यांची जमीन विकायची नाही। मला जमीन विकायची नाहीये। तो जर आहे नाना, तर तुम्ही बँकेत जमीन विकण्याबद्दल का बोललात? जमीन विकली, जमिनीचे पैसे कशा प्रकारे घ्यायचे हे का विचारलं? आणि मी थेट तुमच्याकडे जमीन विकत घेण्यासाठी आलो। यात माझं काही चुकलं का? मला जमीन विकायची नाही, ठीक आहे, पण तुम्हाला जेव्हा जमीन विकायची असेल तेव्हा ती मला जमीन विकावी असा माझा आग्रह आहे। कारण तुमचा शेजारी म्हणून तुम्ही मला पहिले संधी द्यायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे। त्यावेळी जो काही बाजारभाव असेल तोच मी देईन, कमी करा असं अजिबात म्हणणार नाही। येऊ पुन्हा केव्हा तरी येणं चहा गेला। सदाशिव कुठे गायब झालं काही कळलं का? नाही, तुझा मित्र होता ना। सुमन, सुमन, मी बहिरी असल्यावर का कशाला ओरडतोयस? मला चांगलं ऐकायला येतं आणि मी इथे तुझ्या समोरच बसले याच खोलीत। सुमन फोन वाजतोय ना, मग उचल। सुमन फोन तुझा आहे। फोन माझा नाही वाजत आहे, लालीचा वाजतोय। आणि माझा फोन वाजला असता तरीही मी उचलला नसता। अरे दिसत नाही का, नेलपेंट लावतीये मी। दिस इज टू मच आहे सुमन। मला उद्या बँकेत पेपर सबमिट करायचे आहेत, फोन डिस्टर्ब करते मला, उचलतो। आय कांट हेल्प इट।
या या, फोन तुमचाच आहे. वाजू देत डॅड. अरे मग घेत का नाहीयेस तू? सुरेशचा फोन आहे. सुरेश? तिचा मित्र. अच्छा अच्छा अच्छा, तोच मित्र ना. त्याचा फोन यायची, तू वाट बघायचीस. फोन आल्यानंतर तासन तास बोलायचीस त्याच्याशी, तोच ना? हे सगळं तुझ्या लक्षात कसं? कारण मी बाप आहे तिचा. डोंट बी सो मेलोड्रॅमॅटिक डॅड. मेलोड्रॅमॅटिक नाहीतर काय. मॉम, सो नाईस नेल पेंट. थँक्यू. अगं हे बघ. ना तो फोन वाजून वाजून दमला आणि गप्प झालाय. मलाही तेच हवं होतं डॅड. तुझ्या मित्राचा फोन होता ना, मग रिस्पॉन्स का नाही दिलास त्याला? कशाला? हा? तो खूप पकवत राहतो डॅड. फोन? सुरेश पकवतो म्हणजे? अगं मॉम, त्या दिवशी मी राजन बरोबर गेले होते ना, तेव्हा तो सारखा कॉल करत होता. तुला सांगते, राजन समोर माझी पोझिशन इतकी ऑकवर्ड झाली होती ना. शेवटी मी वैतागून फोन स्विच ऑफच करून टाकला. बरं केलंस. लल्ला, माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्यांदा तूच त्याला फोन करायचीस. इट्स हिस्ट्री डॅड. आणि तू त्याचं कौतुक करताना थकायची सुद्धा नाहीस. दॅट इज पास्ट डॅड. पास्ट? मग प्रेझेंट काय आहे? हा? मला तो नाही आवडत. ही सो बोरिंग. म्हणून मी त्याला टाळते. लल्ला, मित्राशी असं वागायचं असतं? सुरेश माझा मित्र नाहीये डॅड. कमाल आहे. काल होता, आज नाही. काल आणि आज मध्ये फरक असतो डॅड. सगळे दिवस काही सारखे नसतात. असं तुम्ही नेहमीच बोलतात ना. देव, तू लालीच्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस. सुमन, ती चुकतीये. चूक कशी सुधारायची हे तिला बरोबर कळतं आणि जमतं सुद्धा. सुमन, नको त्या गोष्टीत तिला प्रोत्साहन देत जाऊ नकोस. त्यामुळेच ती शेफारली आहे. शांत हो देव. सुमन, तुझ्या मुलीची काल आणि आज याची फिलॉसॉफी ऐकून मला तर धक्काच बसलाय. धक्के पचवायला शिक देव. नाही, त्यापेक्षा ललनाला लाईफ बद्दल सिरियस व्हायला शिकव. आय एम सिरियस डॅड. सिरियस? आणि तू ललना, तू सिरियस असतीस ना तर सरनाईकांच्या स्थळाला नकार नसता दिला. डॅड, मी नकार दिलाय बिकॉज आय लाईक राजन. आय लव्ह हिम सो मच. मी जागेपणी सुद्धा त्याच्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहते. सो अपसेट व्हायची काहीच गरज नाहीये. तुला बँकेत पेपर सबमिट करायचेत ना? हसतेस काय का सुमन? हा? ही आनंदी होण्याची परिस्थिती आहे का? प्लीज देव, नो लेक्चर्स. लाईफ इज सो ब्युटिफुल. एन्जॉय कर. अरे हास. तुझा आणि हसण्याचा काय प्रॉब्लेम आहे काही कळत नाही. श्री, चहाचा कप आत नेऊन ठेव हेच सांगायचं ना तुला आई? नेते. तू तर मनकवडी आहेस श्री. मनकवडी म्हणजे? दुसऱ्यांच्या मनातलं ओळखण्यात. पण मी कुठे ओळखते तुमच्या मनातलं? तुमच्या मनातल्या वादळाचा थांगपत्ता मला कुठे लागलाय? हे बघ श्री, बघितलं ना, सगळं बघितलं. तुम्ही बँकेचं पासबुक घेऊन बसलेला आहात, बघितलं. मी जागेचे पेपर्स घेऊन बसलेला आहात, पाहिलं मी. तुम्ही आकडेमोड करत होतात, काही गणित मांडून सोडवत होतात, बघितलं. तरीही मला काही कळलं नाही. एवढी मूर्ख आहे मी. तुम्ही जे काही सांगता त्यावर विश्वास ठेवला मी. तुम्ही सांगितलं घर दुरुस्त करायचं, विश्वास ठेवला मी. तुम्ही म्हणालात
कर्ज काढलं तर त्याची परतफेड करता येणार नाही विश्वास ठेवला. माझे आई वडील मला अंधारात ठेवणार नाही, मला विश्वासात घेतील असा विश्वास होता ना. पण नाना, मी माझ्या आई वडिलांच्या विश्वासाला पात्र नाही हे आज कळलं. तसं नाही आहे श्री. एका परक्या माणसाकडून, त्या संभाजी काकांकडून कळलं मला. हे बघ श्री, उगाच मनाला त्रास करून घेऊ नकोस. त्रास होतो नाना, मला त्रास होतो. आई वडील आपल्यापासून काही महत्वाचे निर्णय लपवतात, ह्याचा त्रास होतो. निर्णय घेताना आपल्याशी सल्लामसलत करत नाही, ह्याचा त्रास होतो. मी परकी आहे का हो तुम्हा दोघांना? वेड्यासारखं बोलू नको श्री. अनाथाश्रम मधून आणलंय मला. काहीतरी बरळू नकोस ग. अगं 9 महिने तुला पोटात सांभाळलंय मी, जपलंय मी. हाताचा पाळणा करून वाढवलंय ग तुला. मला इतक्या महत्वाचा निर्णय का लांब ठेवलं तुम्ही? खड्यासारखं का वगळलं? तू उगीच मनाला लावून घेते श्री. उगाच आम्ही जे काही करतोय ते तुझ्या हिताच आहे. माझं हित मला कळायला नको का नाना? आणि आपली वाडी, आपली जमीन विकण्यात कसला आलंय हो माझं हित? बोला ना नाना, तू का गप्पा आई? कुणी काहीही विकलं नाहीये श्री. म्हणजे संभाजी काका खोटं बोलत होते असंच ना? त्यांना पराचा कावळा करायची सवय आहे. संभाजी काका 1 लाख रुपये घेऊन आले होते आई. 1 लाख रोख. खात्री झाल्याशिवाय असं कोणी वागणार का? आणि तू म्हणतेस आता कावळा करते. तुमच्या मनातलं मला कळलं नाही ना, पण संभाजी काकांना कळलं. म्हणून ते आपल्या वाडीकडे पाहत खुशीने हसायचे. त्याने मला एकदा विचारलं सुद्धा होतं, नाना वाडी विकतायत का? मी तुम्हाला सांगता, तुम्हा दोघांनी मला नकार दिला होता. जाऊ दे ना श्री. विसरून जा सारं. आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात नको उभं करू श्री. नाना, बँकेत तुम्ही चौकशी केली होती? संभाजी काका म्हणत होते तसं आपली वाडी, आपली जमीन विकण्याबद्दल तुम्ही बोलला होता? आठवत नाहीये पुरी. अगं तो संभाजीराव गळ्यात पडू पाहतोय आपल्या. कावेबाज आणि इरसाल आहे. दुसऱ्याला दुर्जन ठरवून आपण सज्जन आहोत हे सिद्ध होत नाही, हे तुम्हीच शिकवलंय ना नाना. खोटं कधी बोलू नये ही शिकवण तुम्हीच दिली आहे ना मला. तुम्हीच माझ्यापासून खरं लपवण्याचा प्रयत्न करताय. सत्य हे सूर्यासारखं तेजस्वी आणि दाहक असतं हे तुम्हीच शिकवलंय ना नाना. सत्य लपवण्याचा प्रयत्न करूनही ते लपलं जात नाही हे तुमच्याकडून अनेक वेळा ऐकलंय मी. आधीच नाना माझ्यापासून खरं लपवण्याचा, सत्य झाकण्याचा प्रयत्न करतायत हे बघून खूप त्रास होतो. का असं वागताय तुम्ही नाना? का? मला मुलगा असता तर त्याच्यापासून ही गोष्ट लपवली असती तुम्ही. अहो, राजश्री खूपच भावूक झालीय. मनाला लावून घेतलंय तिनं. आई बाबांच्या फोटो समोर बसून मी तक्रार करत असे. तुला आठवतं, ती लहान असताना आपण तिला ओरडलो, रागावलो की ती आई आणि बाबांकडे जाऊन आपली तक्रार करायची. आई बाबा गेले, पण तिची ती सवय अजूनही गेलेली नाही. आजही ती आई बाबांच्या फोटोशी जाऊन बोलते, तक्रार करते आणि प्रसंगी आनंदही व्यक्त करते.
आताही ती आईबाबांच्या फोटोशी जाऊन बोलत असे. त्यांच्या फोटोकडे बघून बोलल्यानंतर तिच्या मनाला एक समाधान मिळतं. आताही ती आतमध्ये बसून आपली तक्रार करत असेल. पाहताय ना आजी आजोबा, आई आणि नाना किती विचित्र वागतायत ते. महत्वाचे निर्णय का सांगत नाहीयेत मला? आजी तू सांग ना, मला त्यांनी विश्वासात घ्यायला हवं. आजोबा आजी, नानांनी जर ऐकलं नाही ना तर पूर्वी तुम्ही तसा जाब विचारायचात ना त्यांना, तसाच जाब विचारा. त्यांनी तुमच्या नातीबद्दल जो काही निर्णय घेतलाय तो मला कळायलाच हवा. खूप माया करतात आई आणि नाना माझ्यावर. नेहमी माझ्या सुखाचाच विचार करतात, पण त्यांना दुःखात लोटून मी सुखाला कशी सामोरी जाणार आजोबा? तुम्ही आणि आजींनी मला शिकवलं, माझ्यावर संस्कार केलेत. आपण आपल्या सुखात आपल्या माणसांना सुद्धा भागीदार केलं पाहिजे, हे तुम्हीच माझ्या मनावर बिंबवलत ना आजोबा. नाना आणि आईचा जर मी विचार केला नाही तर माझ्या वाटेला येणारं सुख मला काट्यासारखं बोचणार नाही का? सांग ना आजी, सांगा ना आजोबा. अहो मी जाऊ का आत? नको, तिला थोडा वेळ एकटीलाच बसू दे. अहो थोडा वेळ नाही, खूप वेळ झालाय. हे बघ, भावनेचा उद्रेक शांत झाला की येईल ती. उगीच घाई नको करूस. आई नाना, मी जरा बाहेर जाऊन येतो. श्री, अगं कुठे चालली आहे श्री? हो, अडवलं का नाही तिला? गेली ना तरा तरा निघून. ती स्वतःचं मन शांत करायला गेली. आपल्याला तिच्या सवयी ठाऊक आहेत दुर्गा. अहो पण आपलं मन अशांत करून गेलीये ना. हल्ली फारच तरेवाईक वागायला लागलीये ती. आपल्याबद्दल पण तिची नेमकी हीच तक्रार आहे दुर्गा. बंड्या, ए बंड्या, तुझी श्रीताई दिसते का रे तिथे? आता अशी आरडाओरड करून अख्ख्या गावाला खबर देऊ नकोस की श्री रागावून गेलीये म्हणून. अहो मग विचारल्याशिवाय कळणार आहे का पोर कुठे गेलीये ते? ती कुठेही जाणार नाही. अहो ती गेलीये तरी तुम्ही असं म्हणताय? माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घे दुर्गा. राजश्री समंजस आहे, सुज्ञ आहे. आत्ताहीपणे ती कधी वागत नाही, वागणारही नाही. तू उगीच तिच्या मागावर राहून तिला बिथरवू नकोस. आपल्याकडून चूक झाली, त्या चुकीचं समर्थन होईल अशा प्रकारे वागू नकोस. पोर कुठे गेलीये कळत नाहीये, काळजी वाटतेय. श्रीराम श्रीराम. अहो आता श्रीराम श्रीराम करत राहणार आहात का पोरीला शोधायला जाणार आहात? तुम्ही जाताय का मी जाऊ? श्रीराम श्रीराम. बाप आणि लेकीमध्ये माझं मरण चाललंय. नुसतं श्रीराम श्रीराम. अगदी बरोबर आहात मॅडम तुम्ही. हा, त्या रोडनी सरळ जायचं आणि थोडं पुढे गेल्यानंतर डावीकडे वळायचं. हा, आणि मग डावीकडे वळल्यानंतर सरळ 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 यायचं. जिथे तो रोड संपतो ना तिथेच उजव्या बाजूला आमचा बंगला आहे, समाधान. हा, अहो त्याच बंगल्यात. हो नाही, या 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 ना तुम्ही या. हा
हो आईसाहेब स्वतः इंटरव्ह्यू घेताय. हा काय नाही नाही अहो, कुत्र्यापासून सावध राहायची काही गरज नाहीये, कारण आम्ही कुत्राच पाळलेला नाहीये. कोणाचा फोन होता सरंजामे? अरे अशाच एका 25शीच्या देखणी तरुण सुंदर चांगल्या घरातल्या मुलीचा फोन होता. हो की नाही सरंजामे? आपल्याला कसं कळलं आईसाहेब? त्यात न कळण्यासारखं काय सरंजामे? नाही, तुम्ही ज्या प्रकारे घराचा पत्ता फोनवरून देत होतात त्यावरून कोणीही अंदाज लावू शकतं, नाही का? आईसाहेब सिलेक्शन झालं? कसलं डोंबल्याचं सिलेक्शन? का? एकही चांगली मुलगी आली नाही. मुख्य म्हणजे 25शी सांगून आल्या सगळ्या 30-32च्या. ना आखीव ना रेखीव ना सुंदर ना मोहक. सगळ्या कशा आधाशा सारख्या बंगल्याकडे पाहत होत्या. अरे सुस्वभाव आणि लागवी हे शब्द त्यांच्या कानावर सुद्धा गेले नसतील. बंगल्यात पाऊल टाकताच पहिला पगार किती देणार हा त्यांचा प्रश्न. सरंजामे तुम्ही निराशा केली का माझी? यात सरंजामेचा काय दोष आहे? नाही, तू सांगितल्याप्रमाणे त्यांनी जाहिरात दिली आणि जाहिरात वाचून मुली आल्या, नाही का? माझा शोध कधी संपणार आहे देव जाणे. तुझ्या या स्वभावामुळे तुला एकही मुलगी सिलेक्ट करता आलेली नाही. अरे आपल्या घरात जी मुलगी येणार तिला पारखून घेतल्याशिवाय मी कशी निवडणार? हे बघ, मुलगी चालते कशी, बोलते कशी, हसते कशी, बसते कशी यावरनं मुलीचा स्वभाव आणि तिचं वर्तन कळतं. मुलगी जेव्हा बोलते तेव्हा तिची बौद्धिक पातळीही समजते. हे मुलांनाही लागू होतं ना? मी कुठे नाही म्हणते, पण आपला शोध मुलींसाठी आहे. आईसाहेब तुम्हाला सोबतीन हवी ना, पण त्याच्यासाठी इतकं काटेकोर राहायला हवं का? सरंजामे मी म्हणाले होते ना, जी मुलगी माझ्याबरोबर दिवसभर राहणार तिला पारखून घ्यायला नको, तिचा इंटरव्ह्यू घ्यायला नको. आई, तू स्वतःसाठी मुलगी शोधतेस का माझ्यासाठी नवरी मुलगी शोधण्याचा प्रयत्न चाललाय? तसंही समज. कमाल आहे आई तुझी. अरे कमाल काय त्यात? हा तुझा भ्रम आहे पोरी. माझ्या आजोबांनी सांगितलंय वाडी जमीन विकायची नाही. पण आता आजोबा आहेत कुठे? तुझा बा नाना म्हणतो आम्ही त्याला. राग तर तुझ्या नाकाच्या शेंड्यावर बसलाय. नानांना तर ही वाडी विकायची आहे. नाना असं काही करणार नाही. म्हणजे नाना काय करतात, काय बोलतात त्याची तुम्हाला काहीच खबर नाहीये. नाना तर लखू एजंटलाही भेटले होते.